नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या नव्या कोऱ्या या व्हिडिओमध्ये. तर मंडळी, एक इंटरेस्टिंग स्टोरी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय. दिल्लीचा बादशाह शहाजहानची पत्नी मुमताज महल हिच्यापासून शहाजहानला एकूण 4 मुलं आणि 3 मुली होत्या. पण आजच्या या स्टोरीसाठी म्हणून आपण एक फक्त शहाजहानची 2 मुलं आणि 2 मुली ह्या विचारात घेऊ, अन्यथा तुम्ही कन्फ्यूज व्हाल. शहाजहानचा पहिला मुलगा होता दारा शिकोह. त्यानंतर शहाजहानला दुसरी मुलगी झाली, त्या मुलीचं नाव होतं आरा. आणि शहाजहानला तिसरा मुलगा झाला, तो म्हणजे औरंगजेब. आणि त्यानंतर शहाजहानला चौथी मुलगी झाली, तिचं नाव रोशन आरा. शहाजहानच्या या पहिल्या 2 मुलांच्यात आणि 2 मुलींच्या मध्ये स्पर्धा होती. या स्पर्धेतून मुघलांचाच इतिहास नव्हे तर अखंड भारताचा इतिहास लिहिला जातो. या स्पर्धेतूनच औरंगजेबाची बहीण रोशन आरा हिने औरंगजेबाला दिल्लीच्या तख्तावर कसं पोहोचवलं आणि याच औरंगजेबाने या आपल्या बहिणीचे पांग कसे फेडले, हे सगळे आजच्या या व्हिडिओमधनं आपण जाणून घेणार आहोत. तर रणजित यादव यांच्या सौजन्याने आम्ही तुम्हाला ही स्टोरी सांगतो आहोत. तर मंडळी, दारा शिकोह हा अत्यंत हुशार, चाणाक्ष, अभ्यासू व्यक्ती होता. तो सर्व धर्माचा आदर करायचा. अनेक हिंदू धर्म ग्रंथांचं पार्शियन भाषेमध्ये त्याने स्वतः भाषांतर केलं होतं. अनेक उपनिषदांचे भाषांतर देखील त्याने केले होते. राज्यातल्या सगळ्या हिंदू मुस्लिम लोकांना दारा शिकोह हा पुढचा बादशाह व्हावा असं वाटत होतं. पण दारा शिकोह नंतर शहाजहानची जी दुसरी मुलगी होती, जिचं नाव होतं आरा, अत्यंत सुंदर होती, अत्यंत चाणाक्ष होती, हुशार होती. राजकारणाचा तिला चांगला अभ्यास होता. अनेक विषयांमध्ये ती पारंगत होती. त्यामुळे 1631ला शहाजहानची पत्नी मुमताज ही वारल्यानंतर दिल्लीच्या दरबारात बादशाह बेगम हे जे महत्त्वाचं पद असतं ते शहाजहाननं या आपल्या आराला, मुलीला देऊन टाकलं होतं. दिल्लीमध्ये जो आज चांदनी चौक तुम्ही बघताय, त्याचं डिझाईन याच जहान आराने केलं होतं. अनेक महत्त्वाची मशिदी आणि इतर ठिकाणचं देखील काम ती खूप लीलया पार पाडत होती. तर अशा तिनेच याशिवाय ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती यांच्यावर एक महत्त्वपूर्ण पुस्तक देखील या आराने लिहिलेलं होतं. जसं शहाजहानचे हे पहिले 2 मुलं हुशार होते, त्याचबरोबर शहाजहानची उरलेली 2 मुलं म्हणजेच औरंगजेब आणि दुसरी मुलगी रोशन आरा, हे दोघं देखील वेगळ्याच पद्धतीचे होते. औरंगजेब हा कट्टर इस्लामी वृत्तीचा, कट्टर धार्मिक, तर त्याचबरोबर रोशन आरा ही देखील तशीच कपटी स्वभावाची. जहानारा ही इतकी सुंदर देखील नव्हती. त्यामुळे जहानाराला मिळालेलं बादशाह बेगम हे पद रोशन आराला डोळ्यात खुपत होतं. ते तिला सहन होत नव्हतं. तिला बादशहाच्या दरबारात जो मान सन्मान मिळायचा तो देखील रोशन आराला आवडायचा नाही. रोशन आराने तेवढी हुशार होती ना, तेवढी कल्पक होती ना, तेवढी लायक होती. पण तरी देखील सगळं काही आपल्याला मिळालं पाहिजे असं तिला वाटत होतं. आणि मग हे सगळं कसं मिळणार हे तिला हळूहळू समजायला लागलं. जसं जसं दिल्लीच्या दरबारातल्या वेगवेगळ्या घडामोडी घडत होत्या आणि शहाजहान जो आजारी पडला होता, त्यानंतर शहाजहान आजारी पडल्यानंतर त्यांच्यानंतर दिल्लीच्या बादशाह हा दारा शिकोह हाच होणार जवळजवळ नक्की झालं होतं. शहाजहानने स्वतःची देखील तशीच इच्छा होती. पण या काळात शहाजहाननं औरंगजेबाला आग्र्याला बोलावून घेतलं. औरंगजेब दारा शिकोहला काहीतरी दगाफटका करून मारून टाकेल याची भीती बाप म्हणून शहाजहानला वाटत होती. म्हणूनच शहाजहाननं औरंगजेबला आग्र्याच्या किल्ल्यात कैद करून ठेवायचा असा एक प्लॅन केला होता. पण या घटने अगोदरच जवळजवळ 15-20 वर्षापासून रोशन आरा जी नेहमी दिल्लीमध्ये असायची, ती दिल्लीमध्ये घडणाऱ्या छोट्या मोठ्या सगळ्या गोष्टी दख्खनमध्ये असणाऱ्या आपल्या भावाला म्हणजे औरंगजेबला पत्र लिहून सांगत होती. औरंगजेबच्या विरोधात कसं राजकारण शिजतंय हेही त्याला पटवून देत होते. दिल्लीतल्या मुलाला मौलवीने ते औरंगजेबाच्या बाजूने उभं करत होती आणि सांगत होती की हाच खरा इस्लामचा तारणार आहे. तिनेच औरंगजेबला हे पत्र लिहून सांगितलं होतं की तू आग्र्याला जरी आलास तरी किल्ल्यात प्रवेश करू नकोस. बादशाह म्हणजेच माझा बाप तुझा घात करणार आहे. आणि हे समजल्यामुळेच औरंगजेब आग्र्याला आला, पण त्याने किल्ल्याला वेढा घातला. तो किल्ल्याच्या आत आला नाही. त्याने पुढं मग दारा शिकोहला लढाईत हरवलं, म्हणजे भावाला, आणि त्याला पकडून त्याची हत्या केली. त्याचं मुंडकं छाटलं आणि आपल्या बापाला भेट म्हणून पाठवलं. हा सगळा इतिहास तुम्ही ऐकलाच असेल. नसेल तर मी पुन्हा एकदा तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतोय. याचं कारण म्हणजे दारा शिकोहची हत्या करण्याचा सल्ला देखील रोशन आरा हिनेच दिलेला होता. 1658 मध्ये औरंगजेब दिल्लीच्या तख्तावर बसला. दिल्लीचा तो बादशाह झाला आणि त्याने आपल्या बहिणीला म्हणजे रोशन आराला तिने जे काही केलंय त्याचं बक्षीस म्हणून बादशाह बेगम हे पद देऊन टाकलं. म्हणजे रोशन आराला जे हवं होतं ते मिळालं. पण त्यानंतर रोशन आरा भरकटत गेली. पुढे तिनं काय काय केलं आणि कशा प्रकारे केलं ते सगळं या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणू. तर मंडळी, 1658 पासून 1666 पर्यंत रोशन आरा ही औरंगजेबाच्या दरबारात होती आणि औरंगजेबाच्या खोलीत प्रवेश करणाऱ्या औरंगजेबाच्या बायकोला म्हणजेच
नवाबबाईला तिने तिच्या झिंज्या ओरडत खोलीतून बाहेर काढून फेकून दिलं होतं, कारण या काळात औरंगजेब आजारी होता आणि त्याच्याजवळ कुणीही जायचं नाही असा फतवा रोशन आराने काढला होता. याशिवाय रोशन आरा भ्रष्टाचारामध्ये गुंतलेली होती. इतर अनेक गोष्टी ती करायला लागलेली होती. जनानखान्यातल्या स्त्रियांवरती अत्याचार करू लागली होती. तिची प्रेम प्रकरणं ही वाढलेली होती. कधी कधी ती ज्या तरुणावर प्रेम करायची अशा काही पुरुषांना ती जनानखान्यात घेऊन यायची आणि आपल्या खोलीत घेऊन यायची. याबद्दलच्या गोष्टी लपून राहत नव्हत्या. एका इराणी सरदाराबरोबर असलेलं तिचं अफेअर औरंगजेबाला समजलं. तेव्हा औरंगजेबाने त्या इराणी सरदाराला मृत्यूदंड दिला, पण आपल्या बहिणीला तो जास्त काही करू शकला नाही. पण हे प्रकरण एवढ्यावर थांबलं नाही. त्यानंतर रोशन आराने एका राजपूत सरदाराबरोबर आपलं सूत जमवलं. त्यानंतर औरंगजेबाची मुलगी जेबुनिसा हिने औरंगजेबाला सांगितलं की रोशन आराचा एक नव्हे, दोन नव्हे, तर तब्बल 9 पुरुषांच्या बरोबर प्रेमसंबंध चालू आहेत. ही गोष्ट समजल्यानंतर मात्र औरंगजेबाची तळपायाची आग मस्तकाला गेली. त्यानं पहिल्यांदा तिला आपल्या पदावरून काढून टाकला. पुन्हा एकदा अतिशय शांत, संयमी आणि हुशार असलेल्या या महिलेने आपल्या थोरल्या बहिणीला औरंगजेबाने बादशहा बेगम या पदावर नियुक्त केलं. जेव्हा शिवाजी महाराज आग्र्याला गेले होते तेव्हा बादशहाच्या दरबारात औरंगजेबाची ही थोरली बहीण म्हणजे जहानारा होती. शिवाजी महाराज जहानाराला भेटल्याचा उल्लेख आहे. त्यानंतर मग औरंगजेबाने दुसरी गोष्ट केली ती म्हणजे तिला लाल किल्ल्यातून हाकलून काढलं. लाल किल्ल्यापासून लांब एका वेगळ्या ठिकाणी तिला नेऊन बसवलं, ज्या जागेला आता रोशन आरा बाग असं म्हटलं जातं. आणि तिची ही सगळी प्रकरणं अशी चालू राहिली. पण किमान आता या गोष्टी औरंगजेबाच्या डोळ्यासमोर तरी घडत नव्हत्या, म्हणून तो शांत झाला होता. तरी देखील त्याच्या या सगळ्या गोष्टी चालूच राहिल्या आणि अखेर औरंगजेबने रोशन आराच्या अन्नामध्ये थोडं थोडं विष हे कालवायला सुरुवात केली. त्याला स्लो पॉयझनिंग करून रोशन आराला इसवी सन 1671 मध्ये मारून टाकण्यात आलं. रोशन आराचा मृत्यू झाला त्यावेळेस ती 54 वर्षांची होती. आज तिची कबर दिल्लीतल्या रोशन आरा बागेत अस्तित्वात आहे. आपल्याकडे टॅलेंट नसताना देखील फक्त महत्त्वाकांक्षेच्या बळावर आणि आपल्या कपटी स्वभावाच्या बळावर रोशन आराने सगळं मिळवलं होतं. औरंगजेबाने देखील ते मिळवलं होतं, पण औरंगजेबाने मरेपर्यंत टिकवलं. रोशन आराला टिकवता आलं नाही. आणि एवढं सगळं करून देखील तिनं आपल्या देशाच्या नशिबी एक अत्यंत कुरुकर्मा असा औरंगजेब गादीवर बसवला, ज्याचे पडसाद या देशात उमटले. त्यामुळे इतिहासात काही अशी पात्र होऊन गेली आहे की जी इतिहास विसरलेला नसतो, पण प्रत्यक्षात त्या लोकांना त्या काळात खूप मोठमोठ्या गोष्टी केलेल्या असतात. तशीच ही एक गोष्ट होती रोशन आराची. रोशन आरा हिने जे केलं ते बरोबर होतं आणि चूक होतं हे तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगा. तुम्हाला काय वाटतं? रोशन आरा ही ज्या पद्धतीनं वागली ते वागणं योग्य होतं की जो या गादीसाठी लायक होता त्याला डावलून औरंगजेबासारख्या क्रूर कर्माला गादीवर बसवणं हे रोशन आराचं ध्येय होतं? याबद्दल तुमची मतं काय? कमेंटमध्ये अवश्य कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर जरूर करा. या स्क्रिप्टचे सौजन्य हे मराठी बाणा यांचे आहे. धन्यवाद.